बघा लक्ष द्या रे. प्रश्न काय दिलाय तुम्हाला? कुशल कामगार आहे काय? कुशल कामगार आणि एक काय? अकुशल कामगार. पहिली अट काय? कुशल कामगार आणि अकुशल कामगाराचा रोजगार यांचं जे गुणोत्तर आहे ते 5:3 आहे, बरोबर. पण आपल्याला दोघांचं रोजगार माहितीये का? दोघांचा रोजगार आपल्याला माहितीये का? नाही. मग आपण काय केलं? पहिल्यांदा कुशल कामगाराचा रोजगार मानला. कुशल कामगाराचा रोजगार किती घेतलाय आपण? ₹X आणि अकुशल कामगाराचा रोजगार किती घेतलाय? ₹Y, बरोबर. आता पहिली जी अट आहे तर आपल्याला असं दिलेलं आहे की कुशल कामगार जो आहे त्याचा रोजगार आणि अकुशल कामगाराचा रोजगार तर यांचं जे गुणोत्तर आहे हे किती येणार आहे? X/Y आणि त्याचं गुणोत्तर आपल्याला दिलंय 5:3. म्हणजे आपल्याला काय मिळालं? X/Y is equal to 5/3. हे समजलं का? X आणि Y चा भागाकार किंवा गुणोत्तर हे किती आहे? 5:3. मग याच्यावरून लक्षात घ्या Y जे आहे ते कुठे? छेदामध्ये. इकडं उजव्या बाजूला गेल्यावर कुठे जाणार? अंशामध्ये. म्हणजे आपल्याला X किती मिळाला? 5/3 गुणिले Y. X ची किंमत लक्षात आली का? ही पहिल्या अटीनुसार आपण काढली. आता नीट लक्ष द्या. दुसऱ्या अटीमध्ये काय सांगितले? कुशल कामगाराचा रोजगार आणि अकुशल कामगाराचा रोजगार यांची बेरीज किती आहे? ₹720. मग आता या ठिकाणी आपण लिहिले बघा. कुशल कामगाराचा रोजगार किती आहे? X. अकुशल कामगाराचा रोजगार किती आहे? Y. तर यांच्या एका दिवसाच्या रोजगाराची बेरीज ही किती आहे? 720. याच्यावरून तुम्हाला दुसरं समीकरण मिळालं, बरोबर. पण पहिल्या समीकरणामध्ये X ची किंमत किती बाळांनो? 5/3Y. मग ही जर X ची किंमत आपण दुसऱ्या समीकरणाच्या X च्या जागेवर जर टाकली तर तुम्हाला Y काढता येऊ शकतो. मग आता या ठिकाणी काय दिले बघा. इक्वेशन 1 आणि 2 नुसार इक्वेशन 2 काय? X अधिक Y बरोबर 720. या X च्या जागेवरती काय टाकले? 5/3Y अधिक Y बरोबर 720. आता छेदामध्ये किती आहे? इथं 3. मग या ठिकाणी हे 3 घालवण्यासाठी मला अंशामध्ये काय करावं लागेल? 3 आणावं लागेल, बरोबर. बरं इथं 3 आणलं तर इथं बी आणावं लागेल आणि इथं पण आणावं लागेल. म्हणजे थोडक्यात समीकरणाच्या दोन्ही बाजूस कितीनं गुणावं लागेल आपल्याला? 3 न गुणावं लागेल. कितीनं गुणावं लागेल? 3 न. मग जर या समीकरणाला जर 3 न गुणलं तर काय मिळालं? 3 गुणिले 5/3Y अधिक 3 गुणिले Y अधिक 3 गुणिले 720. 3 ला 3 कॅन्सल झालं. किती राहिलं? 5Y. 3 गुणिले Y चं उत्तर किती आलं? 3Y. आणि 3 न शून्याला गुणलं 0, बरोबर. 3 न शून्याला गुणलं 0. त्यानंतर 3 दुने 6 आणि 3 7 21. किती आलं? 5Y अधिक 3Y बरोबर 2160. मग 5 आणि 3 किती आलं? 8Y. 8Y बरोबर किती आलं? 2160. मग ह्या 8Y ला काय गुणुले आहे? पलीकडे गेल्यानंतर भागिले. Y बरोबर किती आलं? 2160 भागिले 8. आता लक्षात घ्या इथं 8 एके 8. 8 गुणे 16. इथं आलं 2, बरोबर. आता 21 मधनं 16 गेले. किती राहिलं? 5. 5 वर 6 किती आले? 56. 8 7 56 आणि वरचा 0 किती आलं? 270. म्हणजे Y किती आला? 270. Y काय मानले आपण? Y आपण मानलेला आहे अकुशल कामगाराचा रोजगार. म्हणजे जो कुशल कामगार आहे त्याचा रोजगार किती आहे? Y आहे. किती आहे? Y. आणि त्याची किंमत किती मिळाली? 270. म्हणून त्याचा रोजगार किती झाला? ₹270. आता ही Y ची किंमत तुम्ही जर समीकरण कुठल्या टाकली आपण? 1 मध्ये. समीकरण 1 काय होतं? फ्रॉम इक्वेशन 1 काय? X बरोबर 5/3Y. Y ची किंमत किती आहे? 270. 3 एके 3. 3 9 27 आणि वरचा 0. मग 5 गुणुले काय आलं? 90. 5 गुणुले 90. 5 9 45 आणि वरचा 0. मग X बरोबर किती आलं? 450. आता X कुणाला मानले आपण? कुशल कामगाराचा रोजगार. किती आला? X म्हणजे ₹450. किती आला? ₹450. आणि अकुशल कामगाराचा रोजगार किती आहे? Y म्हणजे किती आला? ₹270, बरोबर. आता आपली जी अट आहे ती बरोबर आहे का चेक करायची. पहिल्यांदा काय सांगितलं त्यांना?
अकुशल कामगार आणि कुशल कामगार यांच्या रोजगाराचं जे गुणोत्तर आहे ते 5:3 आहे. कुशल कामगाराचा रोजगार भागिले अकुशल कामगाराचा रोजगार. कुशल कामगाराचा पगार किती आहे 450. अकुशल कामगाराचं किती आहे 270. शून्याला शून्य गेलं. 9 45 आणि 9 27 म्हणजे त्यांचा भागाकार गुणोत्तर किती आलं 5:3. म्हणजे आपली पहिली अट बरोबर आहे. त्यानंतर काय सांगितले दोघांच्या रोजगाराची बेरीज 720 आहे. मग आता कुशल कामगाराचा रोजगार किती 450. अकुशल कामगाराचा रोजगार किती 270 आणि या दोघांची बेरीज किती आली 720 रुपये. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. लक्षात आलं का. कुशल कामगाराचा पगार किती आला 450 रुपये आणि अकुशल कामगाराचा किती आला 270 रुपये. समजलं.